नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन आपल्या चॅनलच्या मार्फत घडायला पाहिजे, याचमुळे आपण जनतेसाठी खास शासकीय कार्यालय हुडकून काढत आहे। त्यामध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत, कोणत्या गोष्टी नाहीत, कोणत्या गोष्टी चांगल्या व्हायला पाहिजे हेच दाखवण्याचा आपल्या चॅनलचा एक उद्देश आहे। आपण सद्यस्थितीमध्ये आहे तहसील कार्यालय पुसद या ठिकाणी। आता हे लावलेले आहे महसूल कर्मचारी संघटना शाखा पुसद यांचे वतीने सन 2015 पासून। मशीनला पण वाटत नाही मशीन 2015 ची आहे म्हणून। जे गावखेड्यावरून येणारा समाज आहे, जे लोक आहेत, महिला आहे, पुरुष आहे, लहान लेकर आहे, ते किती स्वच्छ पाणी पित आहे हे आपण जाणून घेऊ। जवळ या, हे बघू शकता तुम्ही स्वच्छ पाणी। तुम्हाला काय वाटते किती वर्ष झाले असेल याला साफ केलं असेल नसेल म्हणून? चला ठीक आहे, हे बाहेरचं आवरण आहे। आपण आजची पाणी किती आतमधलं चांगलं आहे, कशा प्रकारे आहे हे बघून घेऊ। कशा प्रकारे सर्वसामान्य भोबळ्या भाबड्या जनतेला पाणी पिण्यासाठी शासकीय प्रणाली मार्फत जे इथलचे कर्मचारी अधिकारी आहे यांनी ठेवलेलं आहे, हेही बघण्याचा तेवढाच मोठा आपला उद्देश राहील की भोळी भाबडी जनता खरंच कशाचं पाणी पित आहे। वॉटर फिल्टर म्हणून खरंच वॉटर फिल्टर लावले की फक्त एक पाणी थंड करण्यासाठी मशीन लावली, हेही बघणं तेवढंच महत्वाचं आहे। आता हे पाणी आहे, आता याचं पीएच लेवल काय, याचा गुणधर्म काय, आता त्याही बाबत भविष्यात मशीन घेऊन येऊन आपण याची टेस्टिंग करू, हे आपला प्रयत्न राहील। त्याच्याहूनही महत्वाचं, ज्या ग्लासने सर्वसामान्यांकरिता पाणी पिण्याकरिता ग्लास ठेवलेले आहे ते ग्लास एकदा बघून घ्या। नक्कीच कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी दिसत असेल, पूर्ण आवरण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे किती सुंदर ग्लास या ठिकाणी ठेवण्यात आले आहे। म्हणजे आरोग्याची पुरेपूर काळजी तहसील विभागामार्फत घेण्यात येत आहे। बरं, जेवढं आरोग्य विभाग कार्यरत नाही जनतेच्या सेवेकरिता, तेवढं तहसील कार्यालय आहे स्वच्छ पाणी पाजण्याकरिता। बरं ठीक, आता हे संपूर्ण बाब बघून घेतली। आता नेमकं हे पाणी या टाकीमध्ये येत तरी कुठून आहे हेही बघण्याचा तेवढाच मोठा विषय आहे। ही पाईपलाईन चालली, ही पाईपलाईन आणि थेट पाईपलाईन बघू शकता किती सुंदर पाईपलाईन आहे या ठिकाणी। अतिशय सुंदर ही पाईपलाईन आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता। हे बघा, अतिशय शेवाळयुक्त जे पाईपलाईन आहे या ठिकाणी बघू शकतो। आणि महत्वाचं म्हणजे ती आहे पाण्याची टाकी। आता माझा प्रश्न इथलच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आहे, तुम्ही स्वतः या वॉटर फिल्टरचं पाणी पिणार का? सर्वसामान्यांचा जीव एवढा सस्ता झालाय का की त्यांनी असं दूषित पाणी प्यायला पाहिजे? मी नुकतंच पुसद शहरामध्ये आलेल्या तहसीलदार वाणी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या वॉटर फिल्टरकडे तात्काळ लक्ष देऊन स्वच्छ निर्मळ पाणी हे जनतेकरिता उपलब्ध करून द्यावे। अशाच प्रकारच्या व्हिडिओ करिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।